नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या चॅनल 1000 स्पाइसेस मध्ये स्वागत आहे। वाढदिवस असला की आपण काय करतो? केक कापतो। आणि गणपती आलेत, श्री कृष्णांचा जन्म झालाय, तर आपण त्यांच्या वाढदिवसाला पण केक कापावा असं तुम्हाला जर वाटत असेल तर आपण नक्कीच तसं करू शकतो। हा परंपरागत केक म्हणजे तवसळीची रेसिपी जी मी आज तुमच्या पुढे घेऊन येते। हा एक वेज केक आहे, सिंपल कुकुंबर केक आहे, पण परंपरागत केक आहे। जन्माष्टमीच्या दिवसामध्ये हा केक केला जातो, त्याला तवसळी असं म्हणतात। गोव्याकडे हा केक सर्वत्र केला जातो श्रावणामध्ये। सोपी रेसिपी आहे, खूप छान लागते। ह्या केकच्या रेसिपीला मला प्रथम पारितोषिक मिळालं होतं, तर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये किंवा डेझर्ट्समध्ये या केकचा समावेश करावा असं मला वाटत होतं, म्हणून मी हा केक तुमच्या पुढे घेऊन येते। बघूया तर मग कशी करायची तवसळी। सुरू करूया आपण इन्ग्रेडियंट्स बघून। तवसळी कशी करायची ती। तवसळी म्हणजे एक जस्ट कुकुंबर केक असतो। या प्रकारची मोठी काकडी म्हणजे तवस आपल्याला गणपतीच्या दिवसात किंवा श्रावणात आपल्याला मिळतं। ही इथे वेलची पूड घेतली आहे मी। हा बेकिंग पावडर आहे, एक हाफ टीस्पून। हे चिमूटभर मीठ आहे। हे इकडे मी या इथे तूप घेतलं। 1 कप रवा आहे। हा रवा साधा जाडा रवा जो आपण शिऱ्यासाठी घेतो तो रवा आहे। आणि हे गूळ आहे इथे, हे पण 1 कप। आणि इथे मी एक 3-4 चमचे असं खोबरं घेतलं। आता खोबरं किसताना मी सगळं खोबरं घेत नाही, जे वरती असं दूध असतं ज्या खोबऱ्याला कवळं एकदम आपण खोबरं किसतो, फक्त तेच खोबरं मी वापरते ह्याला, म्हणजे ते एकदम सुक्कं लागत नाही। आणि गोव्याकडे ड्रायफ्रूट्स सगळे घालत नाहीत, जास्ती करून काजू घातले जातात, तर काजूचे असे तुकडे करून मी घेतलेत। काजूला गोव्याकडे बिबे असे म्हणतात, तुम्ही बदाम वगैरे घालू शकता, पण ऑथेंटिकेशन म्हणजे काजू घालतात। त्याचबरोबर मी 1 कप मिल्क घेतले। आता हे 1 कप असं लागणार नाही, कन्सिस्टन्सी बघून मी त्याच्यात दूध घालणार आहे। हे इथे मी ट्विस्ट दिले बिकॉज तवसळी फक्त ह्या एवढे दाखवलेल्या जिन्नसचीच होते, दूध घालत नाहीत। पण दूध कसं घालायचं आणि कधी घालायचं, केवढं घालायचं ते मी सांगणार। तर आपण प्रोसेस सुरू करूया। आता हे बघा, ही जी तवसं मी दाखवलेलं ते मी किसून घेतलं आणि 1 वाटीभर झाले। आता मी तवसं पाव किलो घेतलेलं, तर पाव किलो तवसं साधारण 1 वाटीभर होतं, म्हणून मी 1 वाटीभर रवा घेतलेला आणि तेवढा गूळ घेतलेलं। आता प्रमाण असं सेमच असतं, म्हणजे 1 वाटी तवसं, 1 वाटी रवा आणि 1 वाटी गूळ, आणि बाकीचे जिन्नस आपण आपल्या सोयीनुसार आपण घालतो, पण हे प्रमाण एक असतं। आपण कृती सुरू करूया। आता आपण सिंपल एक बाउल घेतले, ज्याच्यामध्ये आपण हा रवा घेतोय। हे मी इथे 1 कप गूळ घेतलेलं जे मी टाकते इथे, हे मी किसून घेतलेलं, तर हे मी असं टाकणार आहे। ही आपला तवस किंवा मोठी काकडी, श्रावण काकडी सुद्धा म्हणतात ह्याला। हे तूप आहे, हे मी साधारण 1/4 कप तूप घेतले। हे तूप आणि ही 1 टीस्पून अशी वेलची पूड आहे, ही घेतली आहे। हा बेकिंग पावडर आहे, मी बेकिंग पावडर घालते जनरली। तवसळीमध्ये बेकिंग पावडर कोणी कोणी घालत नाही, कोणी कोणी तवसं ग्राइंड करून घेतं, पण मला हे जे मध्ये मध्ये तुम्हाला बिया दिसतात, ह्या तवसळी खाताना आल्या की मला फार आवडतात, म्हणून ऑथेंटिकली तवसळी किसूनच घेतात हे तवसं, त्याच्यामुळे मी हे किसून घेतले। हे चिमूटभर मीठ आहे इथे। हे मी काजूचे तुकडे ह्याच्यामध्ये टाकणार आहे असे। त्याचबरोबर आपण हे जे खोबरं घेतले ते मी जस्ट 2-3 चमचे साधारण खोबरं घेतले। मी सांगितल्याप्रमाणे मी फक्त कवळं खोबरं घेते, आणि हे नुसतं निव्वळ आपल्याला मिक्स करायचं आहे। सगळं एकजीव करून आपण झाकून ते 1 तासभर ठेवणार आहोत। मी 2 तास ठेवते, मी 1-2 तास ठेवले की ते व्यवस्थितरित्या एकजीव होतं। तवशाला स्वतःचं पाणी असतं, त्यामुळे त्या पाण्यामध्येच हा रवा चांगला भिजला जातो।
नारळामध्ये स्वतःचं दूध असतं, गूळसुद्धा विरघळतं आणि रवा बऱ्यापैकी भिजतो. त्याच्यामुळे हे असंच मी करून हे झाकून ठेवणार आहे 1 तास 2 तास. आता तुम्ही हे बघू शकता, आपण ठेवून ह्याला 1-1.5 तास झालाय आणि हे गूळ बऱ्यापैकी विरघळले. मी असं किसून टाकलं होतं, पण जिथे जिथे गूळ विरघळलं नाही आहे तुम्ही चेक करून ते थोडंसं असं जरासं प्रेस करून घेऊ शकता. आता हे या कन्सिस्टन्सीचं झालं आहे, म्हणजे हे रवा रवा आहे सगळं. ह्याच्यामध्ये आपण थोडंसं दूध घालणार आहोत. तुम्हाला वाटत असेल हे जसं लागतं तसं दुधाचं काही प्रमाण नसतं, पण ह्याच्यात दूध मिक्स केलं आहे. हे बघू शकता तुम्ही कसं झालं आहे ते. आता हे आपण 5 मिनटं असं दूध मिक्स करून असंच ठेवणार आहोत आणि आपला जो बेकिंग करायची प्रोसेस आहे ते बघूया. आता इथे तुम्ही बघू शकता, हा इथे मी एक असं माझ्याकडे हे भांडं आहे ज्याच्यामध्ये मी जनरली केक बेक करते. आता या भांड्याच्या आतमध्ये हे असतं, हे मी डायरेक्ट गॅसवर ठेवलं आहे. इथे गॅसवर ठेवलं आहे असं, आणि ह्याच्यावर हे ठेवून 5 मिनटं ह्याला आपण ओव्हन प्री हीट करतो तसं हे ह्याला बेकिंगसाठी तयार करायला हवं. त्याच्यामुळे जोपर्यंत दुधामध्ये ते आपलं मिश्रण मुरेल तोपर्यंत हे आपलं तयार होईल, आणि हे तयार झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. पण हे टाकायच्या अगोदर मी हे तुपाचा हात लावून तांदळाचं पीठ लावून ते ग्रीस वगैरे करून घेतले, सो दॅट त्याला जे आपण मिश्रण टाकणार आहोत ते चिकटणार नाही. आणि जनरली आपण केकमध्ये हे करतो तर ते आपण थोडंसं तुपाचा हात लावून तांदळाचं पीठ लावायचं कारण असं की हा केक तांदळाच्या पिठामध्ये किंवा तांदळाच्या रव्यामध्ये सुद्धा करतात. तर जर तुम्ही मैदा किंवा इतर कुठलं पीठ लावलं तर ते टेस्ट डिफरंट होते. तर तांदळाचे पीठ लावलं आहे मी तुपाचा हात फिरवून, आणि त्याला आपण थोडंसं हीट करून घेणार आहोत, प्री हीट. आता हे आपलं ग्रीस केलेलं भांडं बऱ्यापैकी तापलं आहे. आता ह्याच्यामध्ये हे आपण घालून घेऊया असं. नॉर्मली हे 30 ते 40 मिनटात होतं, पण मी हे जरासं ओलसर ठेवते म्हणून मला जरासा जास्ती वेळ लागतो. साधारण 50 मिनिटांनी व्हायला हवं. भाजायला ठेवूया आणि मीडियम आचेवरती आपण हे असं साधारण ह्याला 45 ते 50 मिनटं लागतील. आता एक्झॅक्टली 45 मिनिट्स झालेत. आपण बघूया. हे जेव्हा मी घातलं त्याच्यानंतर मी हे काजू असे लावून घेतले त्याला, आणि नंतर मी बेकिंगला ठेवलं. तर हे आता आपण चेक करूया हे आपलं व्यवस्थित झालंय का नाही. ही मी सुरी घेते आणि जर सुरीला काही चिकटलं नाही म्हणजे आपलं शिजलंय. जर सुरीला थोडंसं मॉइस्ट लागलं तर आपण थोड्या वेळ अजून बेक करूया ते. तुम्ही बघू शकता ही सुरी अशी प्लेन आली आहे, त्याला काहीच लागलेलं नाही आहे. तर त्याच्यामुळे हे आपलं व्यवस्थित शिजलंय. आणि आपण आता गॅस ऑफ करून हे असंच 5 मिनटं ठेवणार आहोत आणि एकदम थंड झालं मग हे कापायचं आहे. आता हे बऱ्यापैकी थंड झालंय, बंद करून ठेवलेलं मी. आता हे मी एक प्लेट अशी ठेवणार आहे ह्याच्यावरती, आणि हे मी उलटं करणार आहे असं. आणि आपण आता थोडंसं डॅब करून घेणार आहोत. थोडं डॅब केल्यानंतर आपण हे काढून बघूया. हां, असं बऱ्यापैकी हा केक आता झाला आहे. आता आपण त्याच्यावरती एक प्लेट ठेवून त्याला उलटून घेणार आहोत. आता हे पण अलगद हाताने काढून बघूया. व्यवस्थितरित्या आपला ही तवसळी झाली आहे.
आता हे तुम्ही बघू शकता, हे नॉर्मली तवसळी फार टफ असते, पण मी दूध घातले आणि त्याच्यामुळे ही तवसळी तुम्ही बघू शकता, ही मी इथे प्रेस करते, ही फार सॉफ्ट आहे. तर ही अगदी केकसारखी लागते आणि खूप अशी टेस्टी अशी ही असते. तर आता आपण ह्याचं प्लेटिंग करून घेऊया. तर मैत्रिणींनो, असं हे सुंदर काकडीचं केक म्हणजे तवसळी तयार आहे. ही अशी मॉइस्ट अशी रेसिपी तयार आहे. हे तुम्ही बघू शकता, ही खूप मॉइस्ट झाली आहे कारण आपण त्याच्यामध्ये घी टाकलं आहे, प्युअर घी. तर ही खूप मॉइस्ट अशी तवसळी आणि सॉफ्ट अशी तवसळी तयार झाली आहे. आता हे जर तुम्ही काकडी ग्राइंड करून केली तर असं होत नाही. ही ऑथेंटिक पद्धत जी आहे काकडी किसून करायची ती मी दाखवली आहे. फक्त डिफरन्स एवढाच की ह्याच्यामध्ये मी बेकिंग पावडर आणि दूध ॲड केलं आहे. तर जर तुम्ही अशी करून बघाल तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय द्या. तर मैत्रिणींनो, अशी ही सुंदर तवसळीची रेसिपी मी आज तुमच्या पुढ्यात आणली. थोडीशी व्हेरिएशन देऊन मी हा पारंपरिक तवसळी बनवली आहे. जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.